ठरलं तर मग या मालिकेच्या 17 जूनच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता चैतन्य हा अर्जुनच्या ऑफिसमध्ये असतो आणि आता चैतन्य आता अर्जुनला म्हणत असते की काय करायचं अर्जुन, आपण आपल्याजवळ आता एकही केस राहिलेली नाही आहे आणि या साक्षीमुळे आपल्याला एकही केस आता मिळणार नाही आणि आपण खूपच खालच्या स्तरावर आता चाललं गेलेलो आहो. आता चैतन्य असा अर्जुनला म्हणत असते. ते आता अर्जुनला तर खूपच टेन्शन आलेलं असते. तेव्हा आता तिथे आता ऑफिसमध्ये सायली येते आणि सायली आता अर्जुनला एक फाईल देते आणि ती म्हणते की हे बघा, मी तुम्हाला केस देते आणि हे घ्या माझी केस, म्हणजेच मधुभाऊंची केस हे मी तुम्हाला देते आणि मला माहिती आहे की तुम्ही हे केस जिंकणारच आणि तुमची मान आणि प्रतिष्ठा ही पुन्हा वापस येणार, असं सुद्धा आता सायली आता अर्जुनला म्हणत असते. आणि ती त्याला म्हणते की मधुभाऊंना तुम्ही सुखरूप जेलच्या बाहेर काढणार आणि लवकरच, मला असं वाटते. आता असं म्हणून आता सायली पुन्हा एकदा अर्जुनला उभं करते. आता इकडे आता हँडशेक करून ती पुन्हा केस म्हणजेच केस डील फायनल करते आणि आता इकडे चैतन्याला सुद्धा खूपच आनंद झालेला असतो. आता मित्रांनो, ते येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार? आता सायलीने आता मधुभाऊंची केस आता अर्जुनला देऊन आता तिने पुन्हा आता अर्जुन आणि चैतन्याला पुन्हा केससाठी उभं केलेलं आहे. आता अर्जुन हा मधुभाऊंची केस आता लढून तो आता पुन्हा एकदा आता मधुभाऊंना जेलमधून तो बाहेर काढणार, असं आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आता पुन्हा आता सायली आता साक्षीला पुन्हा आता ती जेलच्या आतमध्येच म्हणजे तिला चांगली शिक्षा आपल्याला देताना सुद्धा या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. आता मित्रांनो, आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे. तर बघत राहा. ठरलं तर मग. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.